नमस्कार. मी माधुरी इनामदार. माझ्या भावगंधित गाणी या संवाद मालेतील आज मी जे गाणं आपणासमोर सादर करणार आहे, म्हणजे ज्या गाण्यावरील संवाद सादर करणार आहे, त्या गाण्यानं आपलं मनतळ हलवून जाईल हे मात्र नक्की. ते कोणतं गाणं आणि तो संवाद काय आहे तो आपण आता ऐकूया. अमेरिका आणि इस्राईलने इराकवर आक्रमण केले आणि बघता बघता सगळं जग या आगीत होरपळून गेलं. युद्धाच्या झळा, दाह आता आपल्या प्रत्येकाच्या घरापर्यंत येऊन पोहोचलाय. तरीही आपण याही स्थितीत सुरक्षित आहोत. हे जे सैन्य आहे, सैनिक आहेत, जे प्रत्यक्ष युद्धात लढत आहेत, ते कोणत्या मानसिक अवस्थेतून जात असतील बरं? त्यात काही कोवळे सैनिकही असतील, नुकतेच लग्न झालेले, काही जणांचं लग्न ठरलं असेल. अशावेळी त्यांना काय वाटत असेल जेव्हा तिची त्यांना तीव्रतेनं आठवण येत असेल? काय आणि कशी अवस्था असेल त्यांची? ते तळमळणं आपल्या व्यवहारी जगाला न समजणारी भावना आहे. स्थैर्याचा त्याग ही सोपी गोष्ट नाही आहे. त्यासाठी मोठं साहस लागतं. भारत-चीन युद्ध या युद्धाच्या पार्श्वभूमीवर एक चित्रपट आला होता, हकीकत. यातलं एक गाणं या सगळ्या परिस्थितीत आज मला आठवतंय. हे गाणं याच कोवळ्या मुलांनी गायलेलं आहे. युद्ध चालू आहे, पण ती हरायची शक्यता या मुलांना गडद दिसतीये. मग आपण या युद्धात गेल्यानंतर आपली ती प्रेयसी, पत्नी यांची अवस्था काय होईल? त्या कशा उद्ध्वस्त होतील? विद्ध करणारं गाणं कैफी आझमी यांनी लिहिलेलं आहे. संगीत दिले मदन मोहन यांनी आणि गायलं आहे महम्मद रफी, तलत, मन्नाडे, भूपेंद्र. हे गाणं वेगवेगळ्या तरुण कोवळ्या मुलांच्या मानसिक अवस्थेवरचं आहे. प्रत्येकाच्या भावना वेगळ्या, पण लसलसती वेदना तीच आहे. हे कोणतं गाणं आहे बरं? हो के मजबूर मुझे उसने भुलाया होगा, जहर चुपके से दवा जान के खाया होगा. हो के मजबूर मुझे. अगदी हतबल होऊन ती मला विसरली असेल, तिने मला विसरायचा प्रयत्न केला असेल. आठवणींनी व्याकुळ होऊन ती औषध, जहर म्हणजे विष घेऊन मृत्यूला तिनं कवटाळले असेल. या पहिल्याच ओळी मनाला किती पीळ पाडतायत. आपण अगदी हे ऐकल्यावर हेलावून जातो. मनात उमटणारे आठवणींचे तरंग, त्याचं असणं, तो जागवणारा स्पर्श, जिवंत स्पर्श, देहाच्या भोगलेल्या त्या शुद्ध भावना, रसरसून अनुभवलेलं ते कोवळेपण, ते गंधित क्षण, सगळं डोळ्यासमोर तरळत असेल. बंद खोलीत हे सगळं आठवून ती उन्मळून पडेल आणि ती सगळी पत्र या शोकात तिनं जाळून टाकली असते. इथे तिला कोण आहे सावरणारं? ती विफल झाली असेल. जगापासून, जगाच्या त्या नजरेपासून स्वतःला तिनं दूर नेलं असेल. हे पाझरणारं प्रेम आहे. ना चांदणं सरलं आहे, ना त्याची धुंदी. हे सगळे उत्कट अनुभव तिला ओलावून टाकत आहेत. पण नियती जी समोर येऊन उभं राहिली आहे. कैफीनी खूप उत्कट बैचैन करणाऱ्या या ओळी लिहिल्या आहेत. मेज से जब मेरी तस्वीर हटाई होगी, हर तरफ मुझको तड़पता हुआ पाया होगा. हो के मजबूर मुझे उसने भुलाया होगा. देहानं ते दूर झालेत, पण मनानं अजूनही एकरूप आहेत. प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक क्षणी ती त्यालाच पाहत असेल, त्याचं अस्तित्व अनुभवत असेल. आपल्या मैत्रिणीशी बोलताना तिनं हे दुःख कसं व्यक्त केलं असेल? मनावर दगड ठेवून त्या आठवणी तिने मागे सारल्या असतील. आठवणी तरळत आहेत, पण
वाट्याला आलेलं संपलेलं आहे याची एक अटळ जाणीवही आहे. यातून उमाळे येत आहेत. पण मग तो संवाद, ते वादळ, मैत्रिणीशी बोलताना ती कसं रोखेल बरं? शेवटी हे अटळ सत्य स्वीकारावंच लागेल. जगासोबत व्यवहारी व्हावं लागेल. शरीरात तो नसेल, ती थबकेल. त्याच्यात गुंतलेल्या तिला पण मग हे सारं स्वीकारावंच लागेल. त्याच्याबरोबर जागलेलं ते तुकड्या तुकड्यातले उन्मुक्त क्षण, तेच तिचं पूर्ण आयुष्य. वाट्याला आलेलं हे एकटेपण ती समजून घेईल, एकटेपणाची सोबत घेऊन. या गाण्यात एकटेपणा आहे, उदासी आहे, पण तरीही हे गाणं रणांगणावरचं प्रेमगीत आहे. पुढे मृत्यू उभा दिसतोय, पण त्याही अवस्थेत त्याचे जे हे आटव आहेत ते विलक्षण लाघवी आहेत आणि तितकेच व्याकुळ करणारे पण आहेत. हा विरह आहे, पण याची जात कुळी अगदी वेगळी आहे, अगदी मौलिक, शुद्ध आणि नितळ. आपल्याला हा संवाद कसा वाटला? आवडला का? तुम्हाला तो मनातून व्याकुळ करणारा वाटला का? ह्या गाण्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. हे गाणं नक्की ऐका, मनानं अनुभवा आणि आपले विचार माझ्यापर्यंत पोहोचवा. वाचण्यास मला जरूर आवडतील. आवडले तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.